नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. आमचा सकाळचा चहा ते पिऊन झालाय आणि तर सकाळी चहा प्यायल्यापासून बाल्या आईच्या मागा लागलाय धपाटे कर म्हणून. आता आईने तर धपाट्यासाठी पीठ मळून घेतले. तळून धपाटे आवडते ते बाल्याला. बाल्या झाले का नाही ते धपाटे? बर 40 मिनिट टाइम दिलाय काय आईला? लगेच द्यायचं का तुला? बर तापलं नाही अजून तेल, थांब जरा. उन्हाळ्यात सुट्टी लागल्यावर धपाटे रोज खाता कर तुम्ही? हा रोज? बर हा एक दिवसाड. बर आई स्वयंपाक करत होती तोपर्यंत इकडे मी कपडे धुवून टाकली. आता आज जायचे लवळला, 2 दिवसासाठी आलती. आज रविवार, उद्या पोरांना शाळा आहे. आज जाणार आहे. आता म्हणलं रानात काय भाजीपाला आहे ते न्यावा जाताना. आणि शेवग्याला फुलं पण लागली ती भरपूर. शेवग्याच्या शेंगा पण बघते सापडतात त्या का. आई गेली खाली वाल फिरवायला, तोपर्यंत चालले मी पण. कुठं खाली चालले का तो? बरं बरं चला येते माघारी. तोपर्यंत शेवग्याला शेंगा आहे त्या का बघते मी. चिंच पण लागले त्या भरपूर. एक तर शेंग सापडली बाबा चांगली. हे तर 1-2-3 शेंगा आहे त्या, आणि तिकडे पलीकडे पण आहे त्या. तिकडच्या भाऊला काढायला होती काटकीनं. भाऊ म्हणजे माझं वडील, मी माझ्या वडिलांना म्हणते भाऊ. आणि हे माझ्या आजोबाने लावलेलं झाड आहे. चला घेते आता, येते ते तेवढ्या हाताला काढून शेंगा. आणि चिंचला मात्र ह्या वर्षी भरपूर फळ लागले, पानागणीच फळ आहे. पण एवढं फळ लागून पण काय उपयोग नाही. चिंचा झाडल्या की सगळ्या चिंचा ह्या फटाच्या तर विहिरीतच पडते त्या खाली. त्यामुळे ह्या बाजूची चिंचा आई झाडतच नाही. उपसा विहिरीच आहे तर उपशावर कागद हातरून जेवढ्या हाताला लागते ना तेवढ्याच. बाकीच्या पलीकडच्या आहेत त्या झाडायला. आणि चिंच लवकर पिकते ही, त्यामुळे भाऊ पण चांगला सापडतो चिंचला. घरीच फोडून ती विकायला नेते आई. काय झालं का अभ्यास तुमचा? घराला कडे लावण्याचं जा. मला तुझं झालं का? झालं. इकडं नको येऊ विहिरा, इकडं नको येऊ नको वरी नको. ABCDचा झाला, बॉक्सचा झाला, मग आता झालाच का अभ्यासच झाला. जा वही ठेवून घराला कडे लावण्याचं जा. कुत्र जाईन घरात. ये कडे लावून या. जा मग जा पळत लवकर माघारी. मी थांबते, तुम्ही खाली जायची परत. एवढ्या शेंगा निघले त्या मला. आता इकडच्या वरच्या भाऊला काढायला होती परत. तोपर्यंत आता इकडं खाली कढीपत्त्याचं झाड आहे, त्याचा कढीपत्ता घेते. इथं कांद्याचं गोठ लावलेलं आहे, त्याच्यामध्ये मेथीची भाजी आहे. थोडी मोठी झाली पण शेंडा चांगलं कवळं येतं. काढून घेते आता ह्यातली मेथीची भाजी. मेथीची भाजी रानात आणून निवडून घेतली लगेच. शेवग्याच्या शेंगा, भोपळं. त्या दिवशी कार्यक्रमाला आल्यावर आमच्या मामाच्या गावावरून आले तर भोपळं. लिंब घेतले झाडाची. आता कोथिंबीरवर केळीत आहे, केळीतनं जाऊन कोथिंबीर आणायची आणि भाजीपाल्याची पिशवी भरून ठेवते. पिशव्या ती सगळ्या आवरून घेऊन आता इकडं केळीकडं आले. जात आता इथनं कोथिंबीर घ्यायची. इकडनं त्या रस्ता जायचा, त्यामुळं जातानाच घ्याय म्हणलं कोथिंबीर, त्यामुळं सकाळी आणली नव्हती. हिरवी बघून उपटर. येऊ का?
हा आता मग पुढे गेल्यावर कर बाय बाय आता. चला निघालोय आता आम्ही. आता मी माळावर आली. काकडीचं फाउंडेशन करून झालेलं आहे. आता हे टमाट्याचं वरच्या कडचं एक एक केळं आहे ते उचलायचं राहिलं ते. कारल्याचं फाउंडेशन उंची होतं. आता हे खाली घेतले थोडं थोडं आणि कडच्या एका लाईनीचं फक्त ताण काढायचं राहिलं आहे ते काढून घ्यायचं आता. रानात घरी आले आता मी. कणिक मळून घेतली. आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्या त्या माझ्या. आणि आता इथे एक भाकर टाकली त्यामध्ये. आजीला करायची भाकर. मस्त एकदम टम्म फुगली भाकर काठोकाठ. मी चपात्या करेपर्यंत इकडं ताईने भाजी करून घेतली. आज आईच्यात आणलेल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी केली. भाजी झाली, चपात्या भाकरी झाले ते. चला आता जेवण गरम गरम आहे तोपर्यंत सगळ्यांनी जेवण करून घ्यायचे ते आता.